यं प्रभजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनीतस्तन् सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम सकाळी कोणता सकाळी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झालं वो
कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी जय राम जय राम जय राम कृष्ण हरे टोपी सर टोपी टोपी मागची पुढे झाली रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारी हृदय मंदिरे स्मराकार हृदय मंदिरे स्मराकार आपुली आपण करा सोडवण आपुले आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया हृदय जिव्हाळा श्रीमूर्तिरया हृदय जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुली आपण करा सोडव आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडव आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे हो पार खुमाई जय 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 विठो पार खुमाई जय 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 विठो पार खुमाई जय 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 विठो पार खुमाई 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 रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मरा करे हृदय मंदिरी स्मरा करे हृदय मंदिरी
आपुली आपण करा सोडवण हृदय मंदिरी स्मरागार हृदय मंदिरी स्मरागार हृदय मंदिरी स्मरागार हृदय मंदिरी स्मरागार आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी संसार बंधन बंधन संसार बंधन तोडावे गी संसार 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 बंधन तोळा तोळावे की संसार बंधन संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे तोडावे संसार बंधन संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे संसार आपुली आपण आपुली आपण करा टाळी वाजवा म्हणा टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 पुंडलिक वरदारी देव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज सद्गुरु माऊली श्रीमंत शांताराम भाऊ महाराज पुंडलिक वरदारी ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री रंगनाथ वाच समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी मालां कंधरं कंजनेत्रं सदेधबलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादाभृङ्गं निवृत्तीश्वरानुग्रहात् प्रावदत्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनामतत्तुल्यं रामनाम वरानने. ओम नमो भगवते वासुदेवाय. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती
श्रीराम जय राम जय जय राम 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 मंगल भवन मंगलहारी श्रीराम जय राम जय जय राम प्रभु सुदशरथ अजिर बिहारी श्रीराम जय राम जय जय राम सिय राम माय सब जग जानी श्रीराम जय राम जय जय राम करहु प्रणाम जोरी जुग पाणी श्रीराम जय राम जय जय राम मंगल भवन मंगलहारी उमा सहित जे जपत पुरा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय 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 हनुमान गोसाई श्रीराम जय राम जय जय राम कृपा करो गुरुदेव की नाई श्रीराम जय राम जय जय राम मंगल भवन मंगलहारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम काय म्हणतात महाराज थोडं तानपुरं कमी कर रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोड बण संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुली आपण करा सोड बण संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंद्य संत सम्राट संत शिरोमणी साधकांचे मायबाप योगी यांची माऊली ज्ञानी यांचे राजे तुम्हा आम्हा अनाथांची माय असणारे भगवान ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणांचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला गोड असा अभंग सेवेकरता घेतला असून आपण या प्रसंगी यथामती यथा अवकाश श्री गुरु कृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू विठाला पुंडरी गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव आपण सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या माऊलीच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो जय जय वसुधे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परदेसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाती बाळलेनी लेवविसी 17 वियेचे स्तन्यदेसी अनहताता हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुजावोनी म्हणून साधका तुम्हा बोली पिके सारस्वत तुझी पावली या कारणे मी सावली नसंडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापिमाते ग्रंथ निरोपणे तू आपुने निस्न्य पल्लवे माते पांगुर विसील सदैवे तरी आताची आगमे निर्मीन माये नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदता नमो विशद बोध विदता विद्यारविंद प्रबोधा विद्या अरविंद प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा
गोविंद प्रभु धारा पराप्रमेय ब्रह्मदार पराप्रमेय ब्रह्मदार विलासिया विलासिया ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली जय जय सद्गुरु विघ्नहर्ता जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्यज्ञानानंता जय जय संत मुकुटमणी मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करे क्षण विधी करी रिमा वीरमुह्यती अधर सीधुना प्यायस्वन माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझे वाणे तुझे वर्णे गुणनाम माझे वाणे तुझे वर्णे गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझे वाणे तुझे वर्णे सगळे म्हणा सगळे म्हणा माझे वाणे तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना प्रेम काही प्रेम काही माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम तसं काळी तीनला सुरू केलंय आता आता पण लावा काय प्रॉब्लेम नाही विठाला विठाला ओम नमो भगवते परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय वागीशायस्य वदनेर्लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यांस्ते हृदये संवित् तन्नृसिंहमहं भजे ऋणु झुणु ऋणु झुणु ऐसा वाजविसी वेणु सुंदर तू श्याम तनु अलंकापुरी उभा अससी जनक सुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके युगपद कमल मनावू जा सुकृपा निर्मल मति पावू आये हनुमंत बिराजिए कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपुएक इनके पद मंदन किए नासे विघ्नानेक जेथे आठविती स्वामीचे ते पाय
उत्तम ते ठाय रम्यस्थळ, उत्तम ते ठाय रम्यस्थळ. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगावर त्यांच्या कृपा प्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवर्ग, भगिनीवर्ग, आबाल वृद्ध गुणीजन मंडळी, महात्मा गण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत. विठ्ठल पुंडरी गवर्ध हरी विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. अनंत कृपा सागर भगवान ज्ञानेश्वर महाराज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून रुक्मिणी संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा, ज्या परमात्म्याचे यापूर्वी अनंत अवतार झाले, अनंत अवतार घेशी भक्ता कारणी, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणी. अवताराची राशी तोहा उभा विटेवरी, शंखचक्र गदा पद्मसहित. आणखी सांगायचं झालं तर अनंत रूपे अनंत बेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमादेवर खूण बाणली कैसी. हा जो पंढरपूरवर परमात्मा उभा आहे हा चतुर्भुज नाही आहे, द्विभुज आहे. आणि पांडुरंग बाळमूर्ती म्हटलंय, हा बालमूर्ती आहे. दोन्ही पायाच्या मध्ये काठी ठेवलेली आहे, दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातात कमळाचं फूल आहे आणि एका हातामध्ये शंख आहे. का असे उभे आहेत? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. पुंडलिकरायाचा भाव पाहून, प्रेम पाहून परमात्मा त्यांच्या सेवेला वशभूत होऊन पंढरपुरात आले. ज्ञानोबाराय सांगतात, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. ब्रह्म मार्ग चुकलं म्हणतात. ब्रह्म कसं आहे? ते परब्रह्म आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिसी भजी. परमात्मा अव्यक्त आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तोही रघुराया. रंग रूप वर्ण नाही, नवता काळा गोरा खुजाना ठेंगणा, तो काळा आहे म्हणावं तर त्याच्या एवढा काळा कोणीच नाही. ठाई चाची काळा अनादि बहु काळा, वेदा नाही चाळा लावी लागे. असं परमात्मा आहे. म्हणजे तो व्यक्त शब्दाने व्यक्त करता येणार नाही, या डोळ्याने पाहता येत नाही. या डोळ्याने पाहताना त्याची मूर्ती दिसते पण तो प्रत्यक्ष दिसत नाही. ज्ञानोबराय सांगतात, मी त्याला पाहिलं, देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण. ज्ञानोबरांनी दोन्ही दृष्टीने परमात्म्याला पाहिलं. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी येले. तो परमात्मा सगुणही आहे, निर्गुणही आहे. सगुण का? तो भक्ताला प्रेम देतो. निर्गुण का? बोध देतो. विठ्ठल आपण व्यवहारामध्ये ज्यांच्याकडे राहतो त्यांच्याकडून प्रेम मिळतं आणि बोध कधी मिळतो? त्यांनी धक्का लावल्यावर किंवा धोका दिल्यावर. पण परमात्मा धक्का न लावता, धोका न देवता बोध देतो. मत चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यंतुष्यंती चरमंचित. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. परमात्मा बुद्धियोग देतो म्हणजे ज्ञानयोग देतो. आपण फक्त नामस्मरण करायचं आणि त्या नामस्मरणाच्या द्वारावर आपल्या ठिकाणी परमात्मा आपलं अंतःकरण पवित्र करतो, शरीर पवित्र करतो, बुद्धी बोधरूप करतो आणि हे सगळं काम तो करतो. तुकोबाराय म्हणतात, याने घ्यावे नाम तिसी करणे याचे काम.
सामान्य व्यवहारातलं उदाहरण सांगायचं झालं तर देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मांडवामध्ये एकदा ती पत्नी त्याचं नाव घेते आणि मरेपर्यंत तो तिला सांभाळतो. नवे नवे हा मरायचा आहे म्हणून तिच्या नावावर पॉलिसी काढतो. प्रीमियम हा भरतो, नॉमिनी तिला करतो. विठ्ठल बरं, याच्या प्रीमियम भरण्यामध्ये याचा काही फायदा नाही. नॉमिनी सुद्धा हा नाही. कदाचित ती मेली जगला तरी याला भेटतील की नाही शंका आहे. गीतेतल्या 9व्या अध्यायातला हा श्लोक आहे. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. किती गोड वर्णन केलं. गीतेतल्या अर्ध्या श्लोकात LIC चालू आहे. अर्ध्या श्लोकात LIC चालू आहे. 700 श्लोकात किती चालू आहे काय चालेल सांगता येत नाही. तुम्ही जगण्यापेक्षा तुमच्या मरण्यात किती फायदे LIC वालेच सांगतील तुम्हाला. पण हे जन्म मरण रूपी परंपरा तुम्हाला कशी खंडित करायची हे संतच सांगतील. विठाला तैसे येण्याची शरीरे शरीर येणे सरे किंबहुना येर जारे चिर पडे. या शरीराने केले होते याची जन्मे. या जन्मात होईल, या जन्मात आपल्याला मुक्त होता येईल. जन्म कर्म बंध मोक्ष या 4 गोष्टींना आत्माराज सांगितल्या. जन्म घेण्याचं स्वातंत्र्य या देहात आहे. घेईन मी जन्म यासाठी देवा किंवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. एक जन्म. कर्माचं जर म्हणाल तर सगळेच कर्म करतात. कोण कर्म करीत नाही सांगा. झोपणं हे पण कर्मच आहे, श्वास घेणं हे कर्मच आहे, भोजन पण कर्मच आहे आणि भजन हे कर्मच आहे. पण प्रत्येकाच्या कर्माचा हेतू वेगळा आहे. साधू संतांच्या कर्माचा हेतू भगवंताने स्पष्ट केला. कर्मण्येवाधिकार असते मा फले सुखदाचन मा कर्म फल हेतुर्भुर्मा ते संगोस्व कर्मणी. कर्म करा पण कर्माच्या फलाची अपेक्षा करू नका. ते मिळणारच आहे, मिळणारच आहे. काय मिळणार आहे? त्या कर्माचं फल मिळणार आहे. ते कर्म कोणते हेतूने केले, कशासाठी केले, ते फळ तुम्हाला भोगावंच लागणार. जोपर्यंत लाकूड आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये अग्नी असणारच आहे. नवे नवे कोळसा झाला तरी अग्नी असणारच आहे. राख होईपर्यंत त्याची धडपड आहे. राख झाल्यावर त्याचं काही होत नाही, काही होत नाही. फार फार तर त्याची विभूती म्हणून वापरता येईल. तसंच आहे. आपली राख होईपर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. आणि आपली राख का होत नाही, बाकीच्यांची राख झाली आहे विचार करून. विठाला सगळेच मरणार आहेत पण तरण्याचा कोणी विचारच करीत नाही. तरण्याचा कोणी विचारच करत नाही. तुका म्हणे मज गावी येला तारू कृपेचा सागरू पांडुरंग कृपेचा सागरू. म्हणे मज गावी येला तारू कृपेचा सागरू पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. संतांनी आपल्यावर उपकार केले. पुंडलिक रायासाठी परमात्माला एवढेच नाही. धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आणले पंढरीये. तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा. पृथ्वीचा भार फेडण्यासाठी पुंडलिक रायाने उपकार केले. तुकोबारे अजून सोपं सांगतात. आला नावा रूपा आला नावा रूपा हरी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा.
यद्यपि तो निर्गुण आहे निर्गुण आहे. जेथ मनाची दखी लगे बुद्धीची दृष्टी न रिगे. गीता असं स्पष्ट म्हणते इंद्रियाणी परण्याहुर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बद्धे परतस्तु स. इंद्रिय मन बुद्धी तिथपर्यंत जात नाही. पण साधू संतांनी जादू केली महाराज. जादू केली. काय जादू केली? एक जादू केली. वाचेची आळा कवळीले ब्रह्म. 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 चुकविला श्रम पृथक तो हरी. चुकविला श्रम पृथक तो जवळीत आले पंढरी. सुलभते झाले सुलभते झाले. चुकविला श्रम पृथक चुकविला श्रम पृथक सुलभते झाले सुलभते झाले. सुलभते झाले सुलभते झाले. वाचेची आळा कवळिले ब्रह्म चुकविले. चुकविला श्रम पृथक तो सुलभते झाले सुलभते झाले. जवळीच आले पंढरी. पहा आपल्यापासून पंढरपूर साधारणपणे 450 किलोमीटर आहे. 400 ते 450 किलोमीटर आहे. जायचं म्हटलं तर गाडी लागेल, सुट्टी लागेल, पैसा लागेल, बऱ्याच गोष्टी लागतील, मनही लागेल, बऱ्याच गोष्टी लागतील. पण त्या पांडुरंगाचं नाव घ्यायचं म्हटल्यावर काय लागणार आहे? गाडी लागणार नाही, सुट्टी लागणार नाही, पैसे लागणार नाही. एवढं सोपं केलं. सुलभते झाले सुलभते झाले. वाचेची आळा. साधू संतांनी एवढे उपकार केले. आपल्या वाणीला मोकळं केलं. मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण. नासे जीवपण नासे भवरोग. हे नासे दोन्हीकडे लावायचं. मुख बोलाया वचन. देवाने आपल्याला वाणी दिली आहे. त्या वाणीचा सदुपयोग करायचा आहे. काय करायचं आहे? एक तर चिंतन करायचं भगवन नामाचं किंवा भगवंताची चर्चा करायची. हे त्याचं उत्तर आहे. पण आपण ते करत नाही, बाकी सगळं करतो. आमचे गुरुजी एक गोड वाक्य सांगतात. माणसाला शिवी झोंबते पण मंत्र झोंबत नाही. काय झोंबते? शिवी झोंबते पण मंत्र झोंबत नाही. काय झोंबायला पाहिजे, मंत्र की शिवी? बरं, पुढे विचारतो. शिवी झोंबून काय फायदा आहे का? बोलता का? शिवी झोंबून काही फायदा आहे का? नाही. मंत्र झोंबल्यावर काहीतरी फायदा होईल. अजून सोपं सांगतो, लक्षात येईल. आपल्याला आपल्या गुरुजींनी कानामध्ये जे पेरलं त्याला मंत्र म्हणतात. काय म्हणतात? मंत्र. कानात जे पेरलं ते डोळ्यात उगवलं पाहिजे, हा नियम आहे. काय नियम आहे? कानात जे पेरलं ते डोळ्यात उगवलं पाहिजे. पण कानात पेरलेलं डोळ्यात उगवण्यासाठी ते वाणीपासून हृदयापासून पोटापर्यंत गेलं तर उगवतं. लक्षात आलं का? जे पेरलंय कानात पेरले डोळ्यात उगवण्यासाठी मराठीत त्याला रियाज म्हणतात. काय म्हणतात? अभ्यास. काय म्हणतात त्याला? अभ्यास. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्मो परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अभ्यास करता येत नाही तर कर्म मला अर्पण कर, असं भगवंत 12व्या अध्यायामध्ये म्हणतात. कल्पना कर. पण सगळ्यात सोपा अभ्यास काय? भगवंताचं नामस्मरण. जे गुरुजींनी कानात पेरलंय ते डोळ्यात उगवलं. उगवण्यासाठी काय करावं लागेल? वाणीच्या द्वारा त्याचं चिंतन करावं लागेल. आपल्याकडे 4 वाणी आहेत. किती वाणी आहेत? परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. एखाद्याला माळ दिली जप करायला लागला तर एकदाच 4-4 मणी ओढतो. परा, पश्यंती, मध्यमा. एक माळ व्यवस्थित करा, पण व्यवस्थित करा. हे कळलं तर बरोबर.
नाही तर एका हातात चहाचा कप दुसऱ्या हातात जप असंही चालतं. विठ्ठल काय गंमत आहे पहा. आता जे स्पष्ट बोललेलं स्पष्ट ऐकायला येतं त्याला वैखरी म्हणावं. फक्त ओठ हलायला लागले त्याला मध्यमा म्हणावं. ओठ हलायचे बंद झाले त्याला पश्चंती म्हणावं. आणि त्याच्याही पलीकडे परावाणी आहे. ओठातून प्रगट होते ती वैखरी वाणी. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. ही वैखरी वैखरी. हृदय मंदिरी स्मराकारे ही पश्चंती आहे. आणि कंठी धरला कृष्णमणी ही मध्यमा वाणी आहे. आणि लाहो करा गाठ घाला मूळ बंदी सांडा आवावू गिया उपाधी लक्ष लावोनी रहा गोविंदिगा ही परावाणी आहे. सामुदायिक जप जरूर करावा पण एकांतातही जप करावा. बरोबर लक्षात येते ना तुमच्या. बाजारात आपण फिरताना खिशात हात घालतो पैसे काढतो आणि मोजतोय पण खर्चापुरतेच मोजतो. खर्चापुरतेच बाजारात घेऊन जातो. बरोबर आहे ना. लक्षात येते ना तुमच्या. बर तुम्ही पैसे बेडरूम मध्ये मोजता की हॉलमध्ये मोजता. कुठे मोजायचे असतात. जर तुम्ही पैसे हॉलमध्ये मोजले तर तुमचे हाल होतील. लक्षात आलं तर बरं होईल. म्हणजे बेडरूम मध्ये मोजता याचा अर्थ तुमच्याकडे रक्कम जास्त आहे म्हणून बेडरूम मध्ये मोजता. हे जसं उत्तर आहे तसं एकांतात भजन करणं म्हणजे तो खरा ठेवा आहे. एकांतात भजन का करायचं. आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येती लाभ घरा. एकांतात भजन केलं पाहिजे. एकांतात जसं पैसे मोजतो तसं एकांतात भजन केलं तर समाधान मिळतं. हे त्याचं उत्तर. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. सर्व काळ सर्व काळ चालू राहावं यासाठी एकांतात करावं लागतं. हा नियम आहे. आणि एकांतात करता यावं यासाठी लोकांमध्ये वैखरीत पण करावं लागतं. ही पण विशेषता आहे. वैखरीतून मध्यमा मध्यमेतून पश्चंती पश्चिमेतून परेपर्यंत जायचं आहे. इथून इथपर्यंत जायचं आहे. पण ज्ञानोबाने आजच्या अभंगामध्ये हृदय मंदिर या शब्दाचा अर्थ पश्चंती केलं. विठ्ठल ही दोन नावं सुंदर आहेत असं म्हणतात ज्ञानोबा आहे. राम आणि कृष्ण ही दोन नावं सुंदर आहेत. का सुंदर आहेत. तर गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये रामाबद्दल म्हटलंय. ज्याने धर्माचा कैवार केला रावणाला मारलं. नवे नवे ज्याचा एक दूत रावणाची लंका जाळून आला. लंका जाळून आला. आज जर एखाद्याने विचारलं म्हणजे महाराज आम्ही 5 कोटीचा बंगला बांधला. अरे काय त्या 5 कोटी बंगल्याचे महत्व सांगतो. रावणाची सोन्याची लंका जळली तुझी काय राहणार आहे. हा तुझी काय राहणार आहे. कशाला मिजाज करतो. कशाला रुबाब करतो. कोण विचारतं तुला. तू मेल्यावर तुझा फोटो पण लावणार नाही बंगल्यावर. कळलं तर बरं होईल. तरी रुबाब करतात. तसं या देहाबद्दल विचार करत असताना आपण हा कधीच विचार केला नाही. हा देह भगवत प्राप्तीसाठी मिळाला. देवे दिला देह भजना भजनासाठी. भजनासाठी दिलाय का भोजनासाठी दिलाय. अनित्य उठवण्या खावयाची चिंता. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय खायचं याची चिंता चालली आहे. रात्री झोपताना उद्या काय खायचं याची चिंता चालली आहे. पण आज भजन झालं नाही किंवा केलं नाही माझ्याकडून झालं नाही असं म्हणणारे फार कमी आहेत. फार कमी आहेत. वृंदावनमध्ये एक महात्मा होते. एके दिवशी त्यांना ताप आला आणि एकादशी होती. एकादशीला त्यांचा नियम होता की आपण दूध घ्यायचं. फक्त दुधावर एकादशी करायची. दुधावर एकादशी करायची. त्यांच्या शिष्यांनी थोडं उशिरा उठले थोडं फ्रेश झाले म्हणून दुधाचा ग्लास आणून त्यांच्या समोर ठेवला. विचारलं बाळा हे काय. म्हणले दूध आहे. दूध का आणलं. बाबा आज एकादशी आहे आणि तुम्ही आज दुधावर असता म्हणाले. आज दूध घ्या संध्याकाळी परत देऊ म्हणाले. ते म्हणले नको मला आज दूध नको. म्हणले एकादशी आहे. म्हणजे आज मला एकादशी निर्जला करायची. का. आज एकादशी आहे उपवास आहे पण मला ताप आल्यामुळे मी आज गायीची सेवा न केल्यामुळे गायीचं दूध पिण्याचा अधिकारी नाहीये. आपल्याला कधी जमेल सांगता का. विठ्ठल मी दररोज थोडं वेगळं सांगतो. दुसरं काही येत नाही म्हणून तेच सांगतो. आपण सध्या सगळे गॅसवर आहोत. सगळे आपण सध्या गॅसवर आहोत. बरोबर आहे ना.
लक्षात येते ना तुमच्या? बाहेर रस्त्यावर बोर्ड लावला, येथे चुलीवरचे जेवण मिळेल. विठ्ठल बरं, जे गॅसवर आहे ते व्हेंटिलेटरवर नक्की जाणार, हे नक्कीच, हे नक्कीच कन्फर्म. विठ्ठला कल्पना कर, आहाराच्या बाबतीत आपण इतकी निष्काळजीपणा वापरतो, तसं भजनाच्या बाबतीत आपली काळजी नाही. हे साधू संतांना खटकलं, म्हणून ज्ञानोबाराय आपल्याला ओळख करून देतात. या जगामध्ये राम आणि कृष्ण ही नावं नुसती सुंदर नाही, त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या नावाला महत्त्व आहे. रावणाच्या घरी जाऊन रावणाला मारलं महाराज. लक्षात घ्या, राम अवतारामध्ये रावणाने रामाची पत्नी पळवली होती, चोरून नेली होती, रामाने त्याच्या घरी जाऊन मारलं. आणि कृष्ण अवतारामध्ये भगवंतानी आपल्या पांडवांची भक्ताची पत्नी दुःशासन आणि दुर्योधनाने विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला, देवाने त्यांना सगळ्यांना एकत्र करून मारलं. विठ्ठल रावण आणि दुःशासन दुर्योधन मेले नाहीत, आपल्यात आहेत अजून. ते जात नाहीत लवकर, ते जात, त्यांना आधार कार्ड नसलं तरी जात नाहीत, ते जात नाही. त्यांची ओळखच आहे आपली इतरांच्या धनावर नजर जाणं रावण आहे, इतरांच्या स्त्री पत्नीवर नजर जाणं दुःशासन आहे, दुर्योधन आहे. आणि असे जात नसतील तर यांना मारण्यासाठी आपली ताकद कमी पडते, हे त्याचं दुसरं उत्तर आहे. आपल्या ताकदीने आपण त्यांना मारू शकत नाही, पण अशी एक ताकद आहे ज्याला आध्यात्मिक ताकद म्हणतात. भगवंताच्या नामात एवढं सामर्थ्य आहे की ते देव त्यांना मारील, आपल्याला मारायची व्यवस्था करायची गरज नाही. देव त्यांना मारील, कसं मारील, कधी मारील ते त्याच्यावर आहे. आपण फक्त नामस्मरण करावं, ही ज्ञानोबाराची भूमिका. विठ्ठल फॉर्मॅलिटी म्हणून नामस्मरण करू नका, आवड म्हणून नामस्मरण. आवडीने भावी हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी. ज्ञानोबाराने सांगितलंय, विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण म्हण नाही जाचे. 9व्या अभंगाच्या पहिल्या सुरुवातीला ज्ञानोबाराय म्हणतात, विष्णूची 1000 नाव आहे, नामाची सहस्रवरी, नावा या अवधारी, सजोनिया संसारी तारु झालो, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी न चिरात पार्थ मैया वेशित ते तसाम. किती गोड सांगितलंय भगवंतानी 9व्या अध्यायात, आणि 12व्या अध्यायात किती गोड सांगितलंय. नमे भक्त प्रणश्यती 9व्या अध्यायात, आणि 12व्या अध्यायात मी त्याला वाचवणार आहे, मी त्याचं तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. जन्म मरण रूपी जो संसार सागर आहे ना, या सागराचं बंधन आहे आपल्याला, याला संसार म्हटलंय. जन्म आणि मरण, आगा उपजणे आणि निमणे, हे जे का साचची मानणे, तो मी जीव लोकू म्हणे संसार वाहन. ज्ञानोबाराय संसाराची अशी व्याख्या करतात. तुकोबाराय अहंकाराला संसार म्हणतात, मनाने विकसित केलेल्या सृष्टीला संसार म्हणतात, सरकत चाललेल्या गोष्टीला संसार म्हणतात. त्याचा वेग जास्त आहे, आणि या सरकत चाललेल्या संसारातल्या प्रत्येक गोष्टीला आपण धरू शकत नाही. आपलं बाणपण आपल्याला धरता आलं नाही, ते निघून गेलं. आपलं तरुणपण आपल्याला सांभाळता आलं नाही, ते निघून गेलं. आपलं म्हातारपण आपण बोलवलं नाही, पण आलं. लक्षात येते ना तुमच्या? बाळपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी, हरी मरे मागुता जन्मधरी. बाळपण खेळता खेळता गेलं, खेळण्यात गेलं, बागडण्यात गेलं. आणि जेवढी घरात बालक आहेत, घरातली मोठी माणसं त्याची सपादनी करतात. लहान आहे त्याला काय कळतंय? तुम्हाला जेवढं कळत नाही तेवढं त्याला मोबाईल मधलं कळतंय. तुम्ही जेवढे शहाणे नाहीत का, पुढं म्हणू, तुम्ही जेवढे मूर्ख नाही तेवढा तो शहाणा आहे. कळलं तर बरं होईल, एवढं त्याला कळतंय. आपण त्याला मोबाईल दिला का? त्याने मागितला होता, बोलता का? जर तुम्ही त्याला मोबाईलची सवय लावू शकता तर भजनाची हरिपाठाची लावू शकत नाही का? मग चूक कोणाची आहे, त्याची का तुमची? उद्या त्याने हकलल्यावर मंदिरात येण्यापेक्षा विठ्ठल
हाकलण्याच्या आधी तयारी करा. सही द्यायच्या भानगडीत पडू नका. आपल्या खिशात 2 रुपये तरी ठेवा. 2 रुपये तरी ठेवा. नाही वडापाव आला तर निदान शेवगाठी तरी येईल भावनगरी. पाण्याबरोबर खाता येईल तुम्हाला. विठ्ठल आणि खिशात 2 रुपये जरी नसतील तर 100 रुपयाचं एक नाणं ठेवा. भगवंताचं भजन. भगवंताचं भजन 100 रुपयाचं नाणं आहे. तुम्ही कुठेही भजन करा, भाकर तुमच्या जवळ येईल. तुम्हाला भाकरीसाठी फिरावं लागणार नाही. तुम्हाला भाकरीसाठी फिरावं लागतं याचा अर्थ तुमचं भजन बंद आहे. विठ्ठल रोटी तेरा ढूंढता आवे मन में पाव विश्राम. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. खाने वाले लाखों करोड़ों, देने वाला एक ही राम. देने वाला एक ही राम. पण आपण सगळे चॅप्टर फक्त तेवढंच उचललं. दाने दाने पे लिखा है. पंक्तीत बसायचं आणि तेवढंच म्हणायचं. विठ्ठल एक गोष्ट अजून सोपी सांगतो. आमच्या नांदेडमध्ये नांदेडकर महाराज आहेत अजून ब्राह्मण आहेत. महिना वारी करणारे. 50 वर्ष वारी केली. माऊली आळंदी पंढरपूर वारी असताना माऊली निघाल्यानंतर पाणी प्यायचं. ते माऊली विसावल्यानंतरच पाणी प्यायचं आणि भजन करायचं. भजन कर. पाठांतर भयानक भयानक. ते ज्या गावामध्ये राहत होते लहानपणी, ज्या गावकऱ्यांनी त्यांना मोठं केलं, सांभाळलं, मुंबईचेच ते, पण तिथे राहायला लागले. पण तिथे असा नियम होता, त्यांना दिवसभर 16 तास विणा देऊन उभं करायचं. विण्याच्या पहाऱ्यावर 16 तास विणा द्यायचा आणि मग संध्याकाळी कीर्तन द्यायचं. विठ्ठल आताच्या कीर्तनकाराला सांगा, कीर्तनाच्या आधी तुम्ही 2 तास या, तुम्हाला 2 तास विणा देऊ आणि मग कीर्तन देऊ. बघा प्रयोग करून. विठ्ठल त्याने किती नामस्मरण केलं हे महत्वाचं आहे ना. ज्ञानोबरायचं नामस्मरण अजपा जपणी उलट प्राणाचा तेथेही मनाचा. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा. अंतरी श्रीहरी जपे सदा. जपमाळ चालू आहे, त्यांची जपमाळ चालू आहे आणि आपण चालू आहे, एवढाच फरक आहे. ते म्हणाल तुम्ही कशावर म्हणता, चेहऱ्यावर दिसतं ते. विठ्ठल चेहऱ्यावर दिसतं. तुम्ही पोटभर जेवला चेहऱ्यावर दिसेल, उपासी आहात चेहऱ्यावर दिसेल, तुम्ही रागात आहात चेहऱ्यावर दिसेल, तुम्ही भजन केलं हे पण चेहऱ्यावर दिसेल. तुम्ही मतदान केलं असेल, मतदान केलं असेल तर तुम्ही पुण्यवान आहे आणि मत विकलं असेल तर भाग्यवान आहे, एवढाच फरक आहे. विठ्ठल एवढं कळलं तरी तुम्हाला भजन कळलं. भगवान ज्ञानोबा आहे आपल्याला एवढी सूट देतात. एवढी विशेषता आहे, एवढी विशेषता आहे, एवढी विशेषता आहे. मी एक वाक्यात सांगितलं, जे गुरुनी कानात पेरलं ते डोळ्यात उगवत नाही. याचा अर्थ असा, त्याची साधना, त्याची सेवा, त्याची जपणूक होत नाही. पण थोडं पुढं जाऊन सांगू, 12 तास काम करून तुम्ही घरी या आणि तुमच्या पत्नीने जर तुमच्या कानात पेरलं तर तुमच्या डोळ्यात उगवेल की नाही सांगा. पत्नीने कानात पेरलं, तुम्हा अशी सांगते वेगळं निघा, वेगळं निघून संसार. महाराज लोक सांगतच असतात, त्यांचा धंदा आहे. पत्नीने पेरलेलं उगवतं, गुरुने पेरलेलं उगवत नाही. याचं कारण गुरुच्या शब्दावर विश्वास नाही, हे त्याचं उत्तर आहे. गुरुवर प्रेम नाही, गुरुची सेवा नाही, म्हणून ते कळत नाही. जर ज्ञानोबरावर प्रेम विश्वास आहे तर ज्ञानोबराच्या हरिपाठाचा अनुभव आलाच पाहिजे, हे त्याचं उत्तर. जर येत नाही तर आपण कमी पडतोय असं समजावं. कमी पडतोय, आपण कुठं कमी पडतो याबद्दल प्रार्थना करावी आणि त्या प्रार्थनेत मग कधीतरी बळ आलं की मग तो कमीपणा बाजूला होतो आणि ती जागा भरून निघते.
भगवान ज्ञानोबा सांगतात या सगळ्या जागा भरून काढण्यासाठी तुम्हाला सोपा उपाय सांगतो म्हणजे या जगात राम हे नाम सुंदर आहे. उलटा नाम जपत जग जान वाल्मिकी भये ब्रह्म समान. वाल्या कोळ्याला राम म्हणता येत नव्हतं. मरा आणि मारा दोनच शब्द पाठ होते. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. मरा मरा म्हण, तीनदा मरा म्हटल्यावर दोनदा राम येईल. आणि असं झालं महाराज, त्याने रामरायाचं चरित्र लिहिलं, गायलं आणि रामरायाला चरित्रातलं एकही अक्षर बदलता आलं नाही एवढी ताकद त्या जपात होती. नाम उलटं घेतलं तर एवढी ताकद आली, सरळ घेतलं तर केवढी ताकद येईल. कधीतरी कल्पना करा. म्हणून साजिरी म्हटलंय विठ्ठल 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 विठ्ठल. जीवे सदैव भजसुंदराणी कृष्णानी नामानी मनोहरा गोविंद दामोदर माधवेती. या स्तोत्रामध्ये किती वर्णन केलंय. हे जीभे भगवान श्रीकृष्णाचं नाव किती सुंदर आहे, तू जप कर जप कर. म्हणून तो श्लोक सांगितला. 1000 नाव आहेत, नामरूपी नौका आहेत, 1000 नौका आहेत. कुठल्याही एका नौकेत बसा, ती नौका तुम्हाला पलीकडे नेईल. त्या नावेत बसल्यानंतर तुम्हाला वलवण्याची गरज नाही. पाव भिजून येदी अंग, हातपाय भिजणार नाही, पण तुम्ही पलीकडे जाल. ही विशेषता आहे, विशेषता आहे. एका नावेमध्ये काही साधू चालले होते आणि त्या नावाड्याला बाकीच्या साधूंनी विचारलं, कधीपासून धंदा करतोस, दिवसभर किती कमवतोस. हे बाकीच्यांना काही उठाठेवी नसतात, काही कामधंदा नसतो, ती हेच करतात. मला एकाने विचारलं, तुम्ही किती वर्ष कीर्तन करता, किती किती कमवले, एका कीर्तनाचे किती घेता. ज्याला काही उद्योग नाही त्याला हा उद्योग असतो. त्याला जर हातात जपमाळ दिली, सांगितलं जरा जप करा, 1000 2000 जप झाले की आपण बोलू. मग तो काय म्हणेल, माझं ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी चालेल. काय म्हणता बोलता लक्षात आलं का तुमच्या. अशा माणसाला टाळत जा, अशा माणसाला हा टाळत जा, नाही तर उगीच आपलं टाळकं खराब व्हायचं. ही गंमत आहे. तर ते बाकीचे साधू त्या नावाड्याला विचार लागले. नावाड्याने विचार केला, अरे मी तुम्हाला पलीकडे नेतोय, कशाला बाकी चर्चा करताय. एक विचारतो, विचारसागर येतो का, वृत्ती प्रभाकर येतो का, विचार चंद्रोदय येतं का, विडविक चुडामणी येतो का, पंचदशी येतं का, वगैरे वगैरे वगैरे, भक्ती रसायन येतं का, सगळे विचारायला लागले. मग मुख्य साधू जो होता तो महात्मा शांत बसला होता. त्याने ते सगळं ऐकून ऐकून घेतलं आणि समोर लांबवर नजर टाकली. त्याच्या लक्षात आलं पाण्यामध्ये मोठा भोवरा आहे आणि त्या भोवऱ्यात जर नाव सापडली तर आपलं काही खरं नाही. यांनी सांगितलं सगळ्या साधूंना. ते म्हणले, तुम्हाला पोहता येतं का. ते म्हणले नाही. मग मरा म्हणले, मला पोहता येतं, मी भोवरा पार करून पलीकडे जाईन. आता तुम्ही आपुली आपण, आपुली आपण. आता ते साधू घाबरले, पण तो मुख्य साधू होता तो शांत बसला होता. योगायोगाने भोवऱ्याच्या जवळ नाव गेली, पण भोवरा आतल्या आत विरून गेला. तो असा नावेला खेचला नाही त्याने, तो विरून गेला, बाजूलाच गेला. नाव मात्र पाण्यावरच राहिली. आता यांना वलवता येत नव्हतं, कसं तरी प्रयत्न करून काठावर आले आणि हा नावाडी पलीकडे आला होता भोवरा पार करून. त्यांनी पहिलं नाव आली माझी, नावेत सगळे साधू आले, भोवऱ्यात काही सापडले नाही. कसं काय बाबा, कसं काय, त्यांनी विचारलं. तर सगळ्यांनी सांगितलं आम्हाला माहीत नाही, पण गुरुजींकडे बोट दाखवलं. गुरुजींनी एका वाक्यात सांगितलं. ते म्हणले आम्हाला पोहता येत नाही, पण आमच्या परमात्म्याला पोहता येतं. त्यांनी आमची नाव किनाऱ्याला लावली. नाव किनारे लगाव प्रभुजी, नाव किनारे लगाव. आम्ही त्याच्यावर भार घातला, आम्ही त्याचं नामस्मरण. त्यांनी वचन दिले ना, त्यांनी वचन दिले, मी तुम्हाला बुडू देणार नाही. तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात
भवामी न चिरात पार्थ मैया वेशित ते तसाम. या भवसागर रूपी समुद्रातून तुमची नाव मी पलीकडे सहज नेईल असं त्याने आश्वासन दिलंय. पण तुम्ही कोणत्या नावेचा आश्रय करा? एका नावेचा आश्रय करा. फार सुंदर नाव आहेत. किती? राम आणि कृष्ण ही दोन नाव आहेत आणि सुंदर आहेत. किती सुंदर आहेत. हे वाट गोमटी वैकुंठासी जाता, 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 हे वाट गोमटी वैकुंठासी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. हरी रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. हे वाट गोमटी वैकुंठासी जाता, हे वाट गोमटी वैकुंठासी जाता, हे वाट गोमटी वैकुंठासी जाता, हे वाट गोमटी वैकुंठासी जाता. साधू संतांनी एक वाट दाखवली. संत साधू संत आई वडील संसारातली वाट दाखवत असतील, पण साधू संत गुरु आणि देव पारमार्थिक वाट दाखवतात. देव गुरु संत जर सोडले तर बाकी सगळे वाट लावतात आणि सगळे वाट लावायला तयार आहेत. वाट दाखवायला कोणी तयार नाही. पण ज्ञानोबराने आपल्याला वाट दाखवली. हे वाट गोमटी वैकुंठासी जाता, ही वैकुंठाला जाणारी वाट आहे, नेणारी वाट आहे. काय करावं लागेल? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर गेले, वैकुंठ भुवनी घर गेले, वैकुंठ भुवनी घर गेले. रस्ता लांबचा होता म्हणून थांबवलं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले. हे ध्यानी शब्दाचा अर्थ हृदयात चिंतन केलं पाहिजे. ज्ञानोबरांनी याचं अजून एका ठिकाणी चिंतन म्हटलंय. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाची. एक दोन वाक्य सांगतो, लक्षात येईल. लक्षात येईल तुमच्या. संसार सोडायचा नाही, तो सोडता येत नाही. ज्यांनी चहा सोडला त्यांनी कॉफी धरली आहे, ज्यांनी सिगरेट सोडलाय त्यांनी बिडी धरली आहे, ज्यांनी घर सोडलंय त्यांनी मठ धरलाय. सोडलं काय? विठ्ठल हल हल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. करिता विचार दृढ हा संसार, ब्रह्मादिका पार नुल्लंघवे सामर्थ्य. तसं विचार करून पाहायला गेलं तर हा संसार दृढ आहे. ब्रह्मदेव देवाचं लेकरू आहे. पुन्हा वाक्य ऐका. ब्रह्मदेव देवाचं लेकरू आहे आणि पहिल्या क्रमांकाचं लेकरू आहे. जगातल्या सगळ्या VIP फॅसिलिटी ब्रह्मदेवाला दिल्यात, पण तरी सुद्धा ब्रह्मदेवाला संसार पार करता येत नाही, संसार तोडता येत नाही, तुटत नाही. भय वाटे परी न सुटे हा संसार. भीती वाटते पण संसार सुटत नाही. पण ज्ञानोबा सांगतात तुम्हाला संसार तोडता येईल अशी व्यवस्था करून देतो. विठ्ठल तोडणं म्हणजे काय हो? एक घाव दोन तुकडे, असाच त्याचा अर्थ आहे ना. तोडणं म्हणजे एक घाव दोन तुकडे, असंच त्याचा अर्थ आहे. संसार तोडता येईल काय आपल्याला? काय तोडता येईल? ज्ञानोबा सांगतात तोडण्यासाठी एक शस्त्र आहे आपल्याकडे, एक शस्त्र आहे.
निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामः द्वंद्वैर्मुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्ति मूढा पदमव्ययम तत्. याला वैराग्य म्हणतात. संसार रूपी वृक्ष तोडायचा असेल तर असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. एक शस्त्र सांगितलंय असंगता. असंगता असंगता. आपल्याला कसा असंग होता येईल सांगा ना. कसा असंग होता येईल? थोडं सोपं विचारतो. आपल्याला वैराग्य येतं का वैताग येतो? हा? काय अभ्यास आहे बघा. एवढ्या माता भगिनी आहेत ज्यांचं ज्यांचं लग्न झालंय त्या नवऱ्याला वैतागलेले आहेत की नाही हे सांगा बरं. हसतायत म्हणजे मान्य आहे. विठ्ठल नाही कळलं तर उलट सांगतो. वैराग्य आणि वैताग याच्यातला फरक सांगतो. एक तर कीर्तन कळत नाही आणि वेळही संपत नाही, हा वैताग आहे. कळलं? हा, ज्याला कळलं त्यालाच कळलं आणि ज्याला कळलं त्यालाच वैराग्य आलं. विठ्ठल वैराग्य सोपं नाहीये. सोपं नाहीये. वैताग सोपं आहे. वैताग सोपं आहे. वैतागलेला मनुष्य घरी परत येईल, वैराग्यवान नाही परत येणार. परत ती माघारी परत नाही जाणार. वैराग्य त्याला म्हणतात जो परत येत नाही आणि वैताग त्याला म्हणतात जाऊ दे आपलेच आहे. आपलेच दाट आपलेच ओठ दाते जीभ चाविली कोणी बत्तीशी ताडिली. मुक्ताबाई म्हणतात जेवताना बोलताना जर दाताखाली जीभ आली तर कोण 32 दात पाडतं? आपलेच दात आपलेच ओठ म्हणतात. तसं तुम्ही संसारात आहात. विठ्ठल पण एक गंमत आहे. पूज्य मुरारी बापूने एक वाक्य सांगितलं. दाताचं आणि जिभेचं नातं फार सुंदर आहे म्हणाले. दात म्हणजे काय? आक्कडबाज आहे. दात म्हणजे आक्कडबाज. ते तसे पडत नसले तर लोक पाडतात. कळलं तर बरं होईल. पण दातामध्ये जर एखादी काही अडकलं, भाजीचं पान जरी अडकलं तर जीभ जी आहे ना ती त्याला काढेपर्यंत गप बसत नाही. तसं जीभ संत आहे आणि दात राक्षस आहेत. कळलं का? हा, जरी रोजा चालू असला तरी. विठ्ठल जीभ काय करते? त्याला बाहेर काढल्याशिवाय गप्प बसत नाही. तसं जो संसारात फार गुंतून अडकून पडलाय ना त्याला बाहेर काढण्याचं काम जीभ करते. म्हणून साजिरी. विठ्ठल ही गंमत आहे. गंमत. देवाचं नाव नुसतं सुंदर नाही, त्याच्या कार्यावरून स्वभावावरून. कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. देवा तू कृपा करुणा सिंधू. तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोली, आहा तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोली. विठ्ठल कृपेची कोवळी, 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 विठ्ठल कृपेची कोवळी. देवाचा स्वभाव सांगतो. ऐकलंय तुम्ही? ऐकलंय. पण तरी पण सांग. तुकोबारायांना त्यांच्या पत्नीने माहेरून 300 रुपये आणून दिले. माहेरून भावाकडून 300 रुपये आणून दिले. वाक्य पुन्हा ऐका. तुकोबारायांना त्यांच्या पत्नीने त्यांच्या माहेरून 300 रुपये आणून दिले व्यापार करण्यासाठी. आपल्या पत्न्या आपल्या घरून पैसे घेऊन माहेरी नेऊन देतात. कळलं तर बरं होईल. हसतात म्हणजे मान्य आहे. विठ्ठल आपल्याच खिशातले पैसे काढतात, माहेरी जातात, एक दागिना करून आणतात आणि सांगतात भावाने दिला.
अरे तुझा भाऊ भाऊजाईला विचारल्याशिवाय साडी देत नाही, दागिना कसा देईल? पुढं पुढं जाऊन सांगू का, बाई हुशार असावी पण जास्त नसावी, बुवा वेडा असावा पण जास्त नसावा. विठ्ठल कळलं तर बघा, कळल्यावर कळेल तुम्हाला काय भानगड आहे ती. तर तुकोबाराने ते 300 रुपये घेतले, मिरच्या घेतल्या आणि या पनवेलपर्यंत आले. पनवेलपर्यंत मिरच्या विकल्या. बरं, मिरच्या विकताना तराजू होता, पण तुकोबारे ज्याला पाहिजे तेवढ्या मिरच्या घेऊन जा. कोणाचं नाव लिहिलं नाही, कोणी किती नेल्यात काही लिहिलेलं नाही, काही लिखापट्टी नाही, काही लिखापट्टी नाही. तुम्ही जर एखादी शेजारीन बाई जर वाटीभर रवा मागून नेला तर तुमच्या वाटी लक्षात राहते. तो सपाट नेला की डोंगर लावून नेला ते पण लक्षात राहते, आणि अजून आणून दिला नाही ते पण लक्षात राहतं. बा, एवढ्या वाटीभर रव्याला जर तुम्ही एवढे चिटकले तर संसाराला किती चिटकले असतील, कल्पना करा. लक्षात घ्या, लक्षात घ्या. तुकोबाराने एवढ्या मिरच्या बरं, बायकोने आणून दिलेले पैसे ते पुन्हा मिरच्या सगळ्या विकल्या आणि तुकोबारे आता निघणार संध्याकाळी. देवाला वाईट वाटलं. देवाने तुकोबाराच्या मुनिमाचं रूप घेतलं आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी मिरच्या गेल्या होत्या त्यांना सांगितलं, मालकाने मला पाठवलंय मिरच्याचे पैसे घ्यायला. आणि सगळ्यांनी जेवढ्या मिरच्या घेतल्या तेवढं वजन सांगितलं. आता देवाला सगळ्याचं वजन माहिती आहे ना. हा, तुमचं वजन फक्त बाहेर, घरी काहीच नाही. घरी ठेविले अनंते मोठी गंमत आहे. आम्ही सुद्धा कीर्तना सांगतो, देव ठेविलं तैसे, आणि घरी गेल्यावर देवी ठेविलं तैसे राहावे. तुमचंही तसंच आहे, काय करता, ना इलाज को क्या इलाज. आमच्या मुलीने त्या दिवशी व्हॉट्सअपला एक गोष्ट दाखवली. नवरा बायकोचं भांडण चाललं होतं. बायको म्हणते मुलीला, बघ ग, तुझे बाबा किती भोळा आहे. 100 रुपये दिले, बाजारात भाजी आणायला गेला, भाजीवाल्याने भाजीतही गंडवलं आणि पैशातही गंडवलं. 100 रुपयात किती भाजी यायला पाहिजे, किती पैसे परत यायला पाहिजे, भाजीवाल्याने गंडवलं. मुलीला सांगत होते, तुझ्या बापाला कोणी गंडवतं. बापाने मुलीला सांगितलं, बाई अगोदर हिच्या बापाने मला गंडवलंय. विठाला घरी जाऊन बोलू नका, अजून पॉलिसी बाकी आहे. विठाला बरं, ज्याने 2 पोते नेले होते लग्नाचं निमित्त सांगून, तो पैसे द्यायला तयार नाही. देवाने गावच्या पाटलाला बोलवलं आणि बाजारपेठेमध्ये असे 2 खांब रोवले, मोठा आडवा खांब वर टाकला, दोर टाकला. हा जर पैसे देत नसेल तर मी फाशी घेईन आणि तुमच्या गावाचं नाव बदनाम कर, माझ्या मालकाला बुडवलं म्हणून. मग देव तो कर्नाटकू, त्याने गळ्यात फाशी टाकली, डोळे पांढरे केले, जीभ बाहेर काढली, त्याला सगळं येतं. तुम्ही नका प्रयोग करू, तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही, आधार नाही कोणी. शेवटी 2-4 लोकांनी, गावकऱ्यांनी जाऊन त्या मारलं त्या माणसाला, पैसे दिले आणि तुकोबाराचे ते पैसे सगळे मुनिमाच्या रूपात देवाने घेतले आणि तुकोबाऱ्याकडे आले गावच्या पाटलाच्या रूपात. मी गावचा पाटील आहे, लोकांनी तुमचे सगळे पैसे माझ्याकडे आणून दिलेत, हे पैसे घ्या. तुकोबाराला आनंद वाटला. येताना आळंदीला आले आणि आळंदीला इंद्रायणीनं स्नान केलं, माऊलीच्या दर्शनाला निघाले तर तिथे जसे वासुदेव दान मागतात तसं एक ब्राह्मण देवता आले, देवच. ते म्हणले, माझ्या मुलीचं लग्न आहे, मला काही मदत करता का. तुकोबाराने जेवढे पैसे मिरच्याचे आले तेवढे देऊन टाकले. तुम्ही द्याल ना. तुमचाच वडापाव खाऊन जीव चाललाय काय. बरं, जे देवानी पैसे ब्राह्मणाच्या रूपात घेतले तेच देव पुन्हा तुकोबाराच्या घरी गेले आणि तुकोबाराच्या बायकोला सांगायला, तुमच्या बुवाला जेवढा मिरच्यामध्ये फायदा झाला होता ते सगळे पैसे आळंदीत ब्राह्मणाला दान दिले
बाईला केवढा आनंद झाला असेल. बस एकदम आरतीत तयार केली. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती पंचप्राण दिवे भावे. अशी आरती सगळ्यांची झालेली आहे विठ्ठल. विठ्ठल. पण देवालाही वाईट वाटलं, कारण तुकोबारांनी खरंच प्रामाणिकपणा, त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे तो देवाला भावला. मग देव पुन्हा मुनिमाच्या रूपात गेले, महिन्याभराचा किराणा टाकला आणि 200 रुपये हातात दिले. म्हणले हा किराणा तुकोबारांनी दिलाय महिनाभराचा आणि हे 200 रुपये उरलेले वर. कुठे आहेत महाराज? म्हणले येत आहेत. गावात वेशीत प्रवेश केलाय. मग तुकोबाराच्या पत्नीला खराच आनंद झाला हो. खरंच आरती केली आणि खरंच अशी गव्हाची खीर केली. गव्हाची खीर केली. मी का सांगतो माहिती आहे? देवाचा हा स्वभाव आहे. ही त्याची कृपा आहे. त्याचं भजन करणाऱ्यावर एवढी कृपा करतो. म्हणून तुकोबाराय आपल्याला जसं सांगतात तसं ज्ञानोबाराय सांगतात. आपला अनुभव सांगतात. ज्ञानोबारायच्या आई वडिलांनी त्यांना बाल्य अवस्थेमध्ये सोडून देहांत प्रायश्चित्त घेतलं, पण देवाला आईबाप मानल्यामुळे त्यांनी एवढं सांभाळलं. म्हणून साजिरी येते. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप. रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. ज्ञानदेवाजीने नामे विणवर्थ रामकृष्णी पंथ क्रमी येला. ज्ञानोबाराने हाच रस्ता अवलंबला आणि तो तुम्हा मला सांगत असताना ज्ञानोबारे फार गोड सांगतात की सुंदर नाव आहेत. फक्त एक काम करा, ज्या हृदयात संसार ठेवलाय ना त्या हृदयात संसाराला काढू नका. तो तुम्हाला काढता येणार नाही. आपली ताकद नाही. ऐसे नाही बळ अनिकाचे अंगी तपतीर्थव्रती जगी दानव्रत. इतर साधनामध्ये नाही, पण नामामध्ये ती साधना आहे महाराज. नामामध्ये ती ताकद आहे. तुम्ही जर त्याचं नाव घ्यायला लागलात आवडीने श्रद्धेने प्रेमाने गोडीने, तर परमात्मा काय करतो? त्या नामाबरोबर हृदयात प्रवेश करतो आणि हृदयात जे नको आहे ते काढून टाकतो बाजूला. आणि ते काढून टाकणं ना याचंच नाव आहे बंधन तुटणं असं त्याचा. आणि हे सुंदर आहे. आणखी सोपं सांगू का? लक्षात येईल. देवानी आपल्याला हृदय मंदिर म्हणूनच दिलं होतं, फक्त आपण त्याची धर्मशाळा केली. एवढंच फरक आहे. सगळं भरलंय त्याच्यात देव सोडून. देव न लगे साठविणेचे रुंदले जागे तुकोबाराय म्हणतात. ज्ञानोबाराय पण तेच म्हणतात. जे ज्या जागेत तुम्ही देव बसवायचा आहे, देव ठेवायचा आहे, त्या जागेत बाकी सगळं भरलंय ना, ते तुम्हाला काढता येत नाही ना. बरं एका जन्मात नाही भरलं ना. 83,99,999 जन्मानंतर 84 लक्षावर मनुष्य जन्म मिळाला. त्या प्रत्येक जन्मात सगळं भरतच आलोय. काढायचं काही नावच नाही. काढता येत नाही. युक्ती माहीत नाही. ज्ञानोबाराय सांगतो तुम्हाला काढता येत नाही ना, मी सांगतो. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. हृदय मंदिरी स्मराकारे. हृदय मंदिरी स्मराकारे. रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे. हृदय मंदिरे स्मराकारे. हृदय मंदिरे स्मराकारे. शास्त्र सांगतं अशुभाणी निराचेष्टे तनोती शुभ संततीम यत् पुंसा स्मरण मात्रेण ब्रह्म तन्मंगलम परम. ज्याचं स्मरण केल्यानंतर जो तुमचं मंगल कळतो, अमंगल नष्ट करतो. या जगात जर काही अमंगल असेल तर जन्म मरण, या जगात जर काही अमंगल असेल तर तो संसार आहे, आणि काही मंगल असेल तर परमात्मा आहे. मंगलाय तनोहरी. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. आणि त्याचं नाव मंगळातलंही मंगळ आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाव. सगळे मंगळ त्याच्या नावात आहे. सगळी मंगळ. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. ही दोन शोभणारी नाव आहेत. हृदय मंदिरी स्मराकारे. काय होईल? कशासाठी स्मरण करा हो? उत्तर दिले आपुलिया पण करा सोडवान. आपुलिया पण करा सोडवान. आपुलिया पण करा सोडवान.
आपुली आपण करा सोडवन सोडवन. म्हणजे हे साजिरी नामं, राम आणि कृष्ण ही सुंदर साजिरी नावं हृदय मंदिरात का ठेवायची, का स्मरण करायचं ज्ञानोबर आहे. तर ज्ञानोबर हे उत्तर देतात, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. ऐका, तहान लागली, भूक लागली, दुसऱ्याने पाणी पिऊन जेवून जमेल का? बोलता का? डोंगरे शास्त्री सांगतात, जेवायला झोपायला मरायला जर तीच व्यक्ती लागते तर भजन करायला तीच व्यक्ती का नको? आपण भजनाला माणसं ठेवलेत, आपण नाही भजन करत. आमच्या गुरुजींनी गोड दृष्टांत सांगितलं. एक उन्हाळ्याचे दिवस, एका बंगल्यासमोरून एक गरीब व्यक्ती चालला होता. तहान लागली, घशाला कोरड पडली, त्याने दार वाजवलं. त्या श्रीमंताने दार उघडलं. श्रीमंत ओट्यावर बसला होता. ते म्हणले, काय, कोण तुम्ही, ओळखता मला? म्हणले, मी नाही ओळखत. हो म्हणले, मी पण तुम्हाला ओळखत नाही, पण मला तहान लागली, उन्हाळ्याचे दिवस आहे, घशाला कोरड पडली आहे, थोडं पाणी देता का प्यायला? हा बसा बसा. आतमध्ये माणूस आहे, येईल, त्याला सांगतो, पाणी देईल. आवाज दिला आतमध्ये, आहे का रे कोणी? बाहेर कोणीतरी प्रवासी आलाय, त्याला तहान लागली, पाणी आणता का? ठीक. 5-10 मिनटं गेले, 15 मिनटं गेले. याला आता पाणी, तहान आणि भूक लागल्यावर मनुष्य कासावीस होतो की नाही? तो कासावीस झाला. अहो शेठजी, बघा ना, बराच वेळ झाला, आतमध्ये आवाज पोचला नसेल, सांगा ना एकदा. बस बस, आतला माणूस येईल, तुला पाणी देईल. पुन्हा 10 मिनटं गेले, अर्धा तास होऊन गेला, आणि याला घशाला कोरड पडली, तहान लागली. हा शेठजी काही पाणी पाजत नाही. बस इथे, आतमध्ये माणसाला सांगितलं, माणूस पाणी घेऊन येईल, तुला पाणी देईल. 1 तास झाला, कंटाळला. मग त्यांनी सांगितलं, शेठजी 1 तास झाला मी बसलोय, तुम्ही 1 तासात 3 वेळा एकच वाक्य बोललायत, आतमध्ये माणूस आहे, माणसाला सांगितलंय माणूस पाणी घेऊन येईल. हे कळलं मला, पण खरं सांगू शेठजी, एक दिवस तुम्ही माणूस व्हा ना, तुम्ही माणूस व्हा, आतमध्ये जा, पाणी घेऊन या, पाणी द्या. तुम्ही माणूस होऊ शकता की नाही? जसं आपल्याला माणूस व्हायचं आपण विसरलो, तसं आपल्याला उद्धार व्हायचं आपलं विसरलो, आपलं जन्ममरण बंधन तोडायचं विसरलो. थोडंच आपल्याकडे वैराग्य नाही, पण वैराग्याचं एवढं बळ जर नसेल तर वैराग्य येईल अशी व्यवस्था आहे. काय येईल? भगवंताचं नाम. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठदाटे, सोडविला माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. काय गंमत आहे पहा. ही ताकद कशाने येईल? म्हणे नामाने येईल. नामामुळे जो नामी आहे त्याचं दर्शन होईल, त्याच्यातलं प्रेम वाढेल, संसार खरा आहे की खोटा आहे कळेल. काय खरं खोटं कळल्यानंतर मग राहिलं काय? देव खरा कळाला आणि संसार खोटा कळाल्यावर माणसं खोट्यावर प्रेम करतील? करतील प्रेम? नाही करणार. आपण दररोज पाठ आहे म्हणून म्हणतो, लटिका व्यवहार सर्व हा संसार, पण तरी पण प्रयत्न साया असे करसी, प्रयत्न त्याचेच आहे. पण हे विसरलं, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्रे उभारी बाया सदा. संसारात राहा, संसारी असावे, असोनी नसावे, चिंतन करावे विठोबाचे किंवा गोविंदाचे. आपण संसारात राहा, तुम्ही जिथे आहात तिथे राहा, तुमचं काही टाकायचं नाही, काही सोडायचं नाही, फक्त नाम धरायचं, भगवंताचं नाम धारण करा. आणि हृदयापासून आवडे ज्या हरी अंतरापासून, काय त्या वेगळे उरले अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. इतका फायदा आहे म्हणाले. तुम्हाला संसार तोडण्याची ताकद येईल, ताकद येईल. आपुली आपण करा सोडवण. ते म्हणे का संसार बंधन तोडावेगी. आपल्या वेगापेक्षा संसाराचा वेग जास्त आहे. एखाद्या भोवऱ्याला दोरी गुंडाळली आणि जमिनीवर आदळला, तो जेवढ्या वेगाने फिरतो असं वाटतं तो शांत आहे, स्थिर आहे, उभा आहे. पण वेग कमी झाला की तो कलंडायला लागतो. तसं आपण म्हातारपणात यायला लागलो, कलंडायला चाललो. कधी म्हातारपण येतं कळत नाही. तारुण्यापर्यंत फार वेग असतो आणि म्हातारपणापासून वेग कमी व्हायला लागतो. आपल्याला आपल्या वाढदिवसाची तारीख लक्षात आहे, सगळं लक्षात आहे, पण या दिवसापासून मी म्हातारा झालो लक्षात आहे का? नाही लक्षात. आपल्याला म्हातारा झालो याची भीती वाटते, मरण जवळ येते याची भीती वाटते, पण मरणाच्या भीतीपासून सुटायचं आहे, मरण मंगल करायचं आहे. मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चये, मरण माझे मरून गेले मजा केले अमरतो. कुबरणी जसं केलंय तसं आपल्याला करायचंय, विसरलोय. म्हणून ज्ञानोबा सांगतात, आपुली आपण करा सोडवण
संसार बंधन तोडा वेगी. अभिमान काढा, मी माझं सोडा, आणखी काय करा. फक्त मी म्हणत असताना मी देवाचा आहे म्हणा, देव माझा आहे म्हणा, इतका फरक पडेल. फरक पडेल. रस्त्यावर पडलेलं पाकिट माझं आहे म्हटलं की कोण हक्क दाखवेल तुम्हाला. ठीक आहे, तुझं आहे तर त्याच्यात काय वस्तू सांगता येतील आपल्याला. जर आपलं आहे तर आपलं आहे तर. शरीर आपलं आहे का सांगता का. शरीर आपल्याला देवाने दिलंय की आपण आणलंय. आपल्याला मिळालंय, ते देवाच्या कृपेने मिळालंय आणि त्याला वाटेल तेव्हा तो काढून घेईल. तयारी नको का करायला. त्याला काढून देताना आपण जसं दिलं तसं देऊ शकतो का. नाही देऊ शकत. मग जसं दिलं तसं देऊ शकत नाही, पण त्याच्यावरचं प्रेम काढू शकतो. त्याच्यावरचं प्रेम काढून भगवंतावर लावू शकतो. म्हणून आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. संसाराचा वेग खूप आहे, खूप आहे. किती वेग आहे म्हणजे सांगता येत नाही. आपण ज्या घरात राहतो ना, त्या घरात एक वास्तुदेवता आहे आणि ती एका सेकंदाला जवळजवळ 3600 वेळा, बरोबर आहे ना, 3600 वेळा तथास्तु म्हणते एका सेकंदात. काय स्पीड असेल तिचा तथास्तु म्हणण्याचा. आपण जे काही घरात बोलू त्याला ती तथास्तु म्हणत असते. पण आपण घरात किती जपून बोललं पाहिजे याचा विचार आहे. जर आपण नामस्मरणच केलं घरात तर नित्यनाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. नाथ महाराज सांगतात, ज्या घरात दररोज भजन होतं ते घर नाही, ते मंदिर आहे, ते काशीपुरी आहे, तीर्थक्षेत्र आहे. ज्या घरात भजनच नाही ते स्मशान आहे. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर. ज्या शरीराने जप केला ते शरीर तीर्थव्रताचं माहेर आहे म्हणाल. त्यांना वेगळे तीर्थव्रत करायची गरज नाही जर नामस्मरण करत असेल तर. मग तो कोबराय सांगतात, एक करा, उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरबत देवा धीर नाही. तुम्ही नामस्मरण करायला लागा, देवाला धीर न राहणार नाही. खेळताना लेकरू अंगणात जर पडलं ते एकच हाक मारतं आई, पण त्याची हाक आईपर्यंत पोचते. आई हातातली सगळी कामं टाकून तिथपर्यंत जाते. आपण जे नामस्मरण घेतो करतो त्याच्यामध्ये आर्तता किंवा हाक त्या पद्धतीची त्या वजनात असली, त्या भावनेत असली तर देव धावत येईल. याच्यात नवल नाही, नवल नाही. आपण ते विसरलोय. म्हणून ज्ञानोबा सांगतात, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. माकड पकडायला एक सुगडं ठेवतात. ते संक्रांतीला सुगडं असतं ना, त्याचं तोंड लहान असतं, त्याच्यामध्ये फुटाणे टाकतात. माकडाने त्या फुटाण्याला हात घातला, फुटाणे मुठीत धरले की मूठ अशी मोठी होते आणि मग त्या गाडग्यातून निघत नाही, पकडला जातो. बरं, आता हात मोकळा केला तर हा सुटेल की नाही. आपणही मुठी चावळल्या, त्यांनी काय केलं सांगा. त्याच्यातून आपल्यात काहीच फरक नाही. बरं, त्याच्यात दुसरी एक युक्ती आहे. त्या माकडाला ते गाडगं फोडता येईल, आपटलं तर फुटेल की नाही, पण तेही जमत नाही. आपण फोडूही शकत नाही आणि मुठही मोकळी करू शकत नाही. त्या माकडासारखीच आपली परी झाली आहे. म्हणून आपुली आपण एक. दुसरं पोपट आहे, त्याला पकडण्यासाठी एक नळिका यंत्र लावतात आणि ती नळी इतक्या वेगाने फिरते की पोपट त्याला असं घट्ट धरतो, त्याला तोडून नेला तरी पाय सोडित नाही. पण पोपट विसरतो, मला पंख आहे. पंख आहे, पंख असलेला मनुष्य पडेल का सांगता का, बोलता का. तसं आपल्याला प्रयत्न आणि प्रारब्ध नावाचे पंख आहेत. प्रयत्न परमार्थासाठी लावायचा आहे आणि प्रारब्ध प्रपंचासाठी लावायचं आहे. आपण थोडं उलटं केलं, प्रारब्ध परमार्थाला लावलं आणि प्रयत्न सायासे करसी संसारासाठी लावले. इतकं फरक केला. काही लोकांना विचारलं, तुम्ही पंढरपूरला येत नाही, ते मरायला फुरसत नाही. कसे जगतात माहीत नाही आणि मरतही नाहीत. पुन्हा काही म्हणतात, आम्हाला देवानी बोलवल्यावर आम्ही पंढरपूरला येऊ. देव तुला एकदाच बोलविल. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धामं परमं. देवाने कायला बोलवायला पाहिजे. साडूने बोलवलं नाही तरी धावत जातो. साडूने बोलवलं नाही तरी जातो. मग साधूने आणि देवाने बोलवावी अपेक्षा नका करू, न बोलवता जातो. का म्हणे, जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रेघावया. तसं मला नामस्मरणाला बोलवलं नाही, मला विचारलं नाही, मला हाक नाही मारली, हे एक काही सगळी कारणं सोडून द्या. एकच कारण, मला नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण करायचं. हृदय मंदिरी स्मराकारे. हृदयाला मंदिर करा आणि त्या मंदिराची ठेवण अशी करा की त्याच्यामध्ये चिंतन करा आणि त्या चिंतनाचा परिणाम आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. खूप वेग आहे संसाराचा. पाणी वाहतं जे आहे ना, त्याला आपण जिथं स्पर्श केलंय ते पाणी थांबलं नाही, ते कधीच निघून गेलं. एवढा वेग आहे. तसा संसाराचा वेग आहे.
आपल्या आयुष्याचा वेग आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. इतका वेग आहे. तो वेग आपल्याला आवरता येणार नाही, पण एक वेग करता येईल. जिव्हे वेगू करी. काय करता येईल? हा, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. एक वेग करता येईल. आणि या वेगाचा परिणाम काय की द्वारकेचा राणा पांडवा घरी विठोबा रखुमा. हा 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 टाळी टाळी वाजवा. जय जय गोपाल कुमार, जय देव गोपाल कुमार, जय देव गोपाल कुमार, जय देव गोपाल कुमार. कुंडली कवर्ध हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. विठोबा विठोबा रखुमाई. गोपाल कुमार, जय जय गोपाल कुमार, जय जय गोपाल कुमार, विठोबा विठोबा रखुमा. जय जय गोपाल कुमार, जय जय विठोबा रखुमा. जय जय गोपाल कुमार, विठोबा रखुमा. जय जय गोपाल कुमार. कुंडली कवर्ध हरी हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान विठोबा विठोबा कुमार. महाराज ज्ञानेश्वर माऊली. आ ज्ञानेश्वर माऊली. आ ज्ञानेश्वर सगळे म्हणा सगळे म्हणा. महाराजानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली माऊली. ज्ञानेश्वर माऊली, महाराजानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, आ, महाराज ज्ञानेश्वर माऊली गुरु माऊली. माऊली गुरु माऊली, गुरु माऊली. माऊली गुरु माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली. माझी ज्ञानेश्वर माऊली. आमचे ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. कुंडली कवर्ध हरी विठ्ठल ज्ञानदेव. तुकोबरे सांगतात तसं, बहुता जन्मा अंती जन्मलासी नरा, देव तू सोयरा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडी आता. याचाच अर्थ ज्ञानोबरे करतात, आपुली आपण करा सोडव. तुकोबरेचं भाग्य, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजामा गेले, निळामणी सकळ संतात ओशविले. आपल्याला हा देह घेऊन जाता येईल की नाही माहीत नाही, देह पडेल की सोडता येईल हेही माहीत नाही, पण या देहात एक करता येईल. काय करता येईल? रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारी. आपल्याला त्याचं स्मरण करता येईल, भगवंताचं चिंतन करता येईल, नामस्मरण जेवढं म्हणून करता येईल तेवढं. मी 1 मिनिटापासून सुरुवात करा
आणि एक वेळ अशी झाली पाहिजे की 100 मिनटं आपण शांत चिंतन करत राहिलं पाहिजे. 100 मिनिटाला पोहोचलो की आपलं काम झालं. मग एक वेळ अशी येईल की आपण भजन करणार नाही, राम हमारा जप करे हम बैठे आराम, असंही होईल. अशी स्थिती आली तर अजून चांगलं आहे. सुरुवात तर करू शकतो आपण, सुरुवात तर करू शकतो. वाढलेल्या ताटामध्ये घास खायला सुरुवात केल्यानंतरच पदार्थ संपतील ना. खायलाच सुरुवात केली तर संपतील कसे, संपणार कसे. तसंच आहे, नामस्मरण सुरू केलं, कथा कीर्तनात आपण बसायला लागलो, ऐकायला लागलो तर आपल्याला कळेल. कथा कीर्तन ऐकावं, आपली चूक कळते. नामस्मरण करावं, आपलं मन निर्मळ होतं. साधू संतांची सेवा करावी, भगवत कृपा होते. अन्नदान करावं, पितर तृप्त होतात. गायीची सेवा करावी, तुळशीची सेवा करावी आणि अतिथी अभ्यागताची सेवा करावी. भाचीची, भाच्याची, बहिणीची सेवा करावी. अग्नी, ब्राह्मण, अतिथी यापैकी कोणी जेवला वारकरी की देव जेवला समजावं. बाकी कोणी जेवून काही फायदा नाही आहे. यापैकी कोणीतरी जेवलं पाहिजे. बाकीचे जेवले तरी आपलं नाव घेणार नाही आणि घेऊनही उपयोग नाही, फायदाही नाही त्यांना. देव जेवला पाहिजे आपल्याकडे, साधू जेवला पाहिजे. साधू नाही जेवला चालेल, पण साधू जेवला पाहिजे. आपली सगळी धडपड साधूसाठी आहे, साधूसाठी काहीच नाही. साधूसाठी करा, कारण साधू बोध झाला तो नरोनी आठेला. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया. आपुली आपण करा सोड बण, संसार बंधन तोडा बेगी. ऋणते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विणतसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मला क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. आता गुरुभक्ताचे नाम घेवो, तेणे वाचे प्रायश्चित्त देवो. गुरुसेवका नाव पाहावो सुरी जैसा. जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा. मदचरणी दातारा नित्य ठेवा. पुनश्च एकदा आपणा सर्वांना विनम्र अभिवादन. एखादा शब्द वेडा वाकडा चुकीचा केला असेल, उदार अंतकरणी क्षमा करा. योग्य आहे ते ज्ञानोबरायचे, तुकोबरायचे, गुरुजनांचं आहे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आयुष्य करी उणे परी मजा आवडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय. हा बोलिले तुरे वेळी मातुरे उत्तर, करा क्षमा पराध महाराज सुनिश्चित. नाही विचारिला अधिकार तुला, करा क्षमा पराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वराला कपाया पैकी घाला, करा क्षमा पराध ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली गौरी हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम, श्री सद्गुरु शांताराम भाऊ महाराज की जय. जय श्रीराम.